हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्याला. मी ज्योती कांबळे बोलते की कालपासून इतकं टेन्शन आहे माझ्या डोक्याला. काल तर इतकं वातावरण बिघडून गेले. काल सकाळी म्हणजे दुसऱ्याच्या शेताला गेलेला आहे, थोडं मला त्रास देऊन टेन्शन देऊन, तरी मलाच वाटायला लागलं कुठं गेलं काय माहीत, मलाच करमत नाही. जाऊ दे जाऊ दे म्हणून तर किती फोन लावला तर आलो 10 मिनिटात, आलो 10 मिनिटात, 10 काय मिनिट झाले नाही. संध्याकाळी आलं ती. रात्री इतकं डोकं दुखत होतं, लय डोकं दुखत होतं, लय डोकं दुखत होतं. 4-5 वेळेस मी झेंडू बाम लावलं तरी सुद्धा मला झोपू देत नव्हतं. अशी झोप लागलेली का म्हणायचं तू कधी जाणार, मला संसार करायचं नाही म्हणताय, सपशेल बोलते संसार मला करायचं नाही. तर मला वाटतं त्या माणसाजवळ राहून काय फायदा, मी एकल्यानं संसार करायचं का? संसार माझं म्हणून त्याला सुधरवलं तर, एखाद्याला सुधरवलं तर थोडं सुधरलं साथ दिलं तर काय वाटत नाही, चांगलं वाटतंय. एखाद्याला वडिलाला सुधरायचा प्रयत्न केला ते उठल्या का सुटलं. रात्री मी किती सांगितलं, म्हणजे कालच्या रात्री तर काय बोललं नाही. आमचे रात्री भांडेच होते, पेवणे असं सकाळी सकाळी जाऊन हे ते म्हणून. म्हणजे थोडं 5 वाजता आम्ही व्हिडिओ टाकलेलं होतं, परवा दिवशी पण दिवसभर केलेलं होतं. 5 वाजता थोडं सुधीवर होतं म्हणून मी समजावून सांगितलेलं होतं. ते काय सुधरत नाही. सुधरायचं केवढंच लक्षण दिसत नाही. एखाद्याला किती सांगून सुधारणा, त्यानं सच्चेन मला संसार करायचं नाही म्हणतंय. मग असल्याजवळ राहून काय फायदा? संसार माझं एकल्यानं लोकाला घेऊन संसार करून मग जीवाला धोका, आरडून वरडून रोज त्रास करून घेऊन काय राहतंय माणसाच्या शरीरात. रोज रोज तकलीफ टेन्शन घेऊन त्यानं काय कसलं सुधारत. लहान लेकराला सांभाळासारखं सांभाळायला लागतं, पण लहान लेकरं त्रास तर देत नाही. ह्यानं त्रास, खोडेल, गुन्ह, शिव्यागाळी असलं काय सण होईना गेले मला. कसलं त्यानं सुधराव थोडं म्हणून कसलं प्रयत्न करत नाही. मग त्याला काय फायदा सांगून. आज तर मला उठाव वाटत नव्हतं, आज झोपून राहावं असं वाटत होतं. रात्री लई त्रास दिलेला, 12-1 वाजेपर्यंत झोपू दिलेलं नाही. उठाव वाटत नव्हतं, पण कामाला जायचं, मला संसार करायचा आहे. मला काळजी आहे ना, मी का त्याच्यासारखं नशेत राहते, त्यानं नशेत राहतं, नशेत जगलेलं आहे. मला संसार करायचा आहे ना, मला ओढायचं आहे, त्याला सांभाळायचं आहे, म्हणून मला संसार करावा. म्हणून म्हणते त्याचं नशीब चांगलं, त्याला मी सांभाळते लहान लेकरासारखं, आई वडिलासारखं. माझं नशीब होतं एवढं, त्याला सण करावं, घरातल्या कामाला सण करावं, लोकांच्या कामाला सण करावं. लई मला त्रास होतं, खरंच लई म्हणजे लई त्रास होतंय. कळत नाही काय करू काय नाही, मला काहीच कळत नाही. खरंच माझं इतकं डोकं बी दुखतंय. आता सध्या बोलू पण वाटत नाही. मी एवढ्या जोरानं का तुम्हाला पण विचारत होतं म्हणून कळावं म्हणून सांगते. पण आज उठू पण वाटत नाही, कामाला पण जाऊ वाटत नाही. एवढं माझं टेन्शन देऊन डोकं खराब केलेलं आहे त्यानं, आणि त्यानं काय कसलंच सुधरत नाही. आता गेलं बाहेर गेलं कुठं, आता येणार नाही लवकर. आता मी कामाला गेल्याच्या नंतर येणार. लई त्रास दिलं, कसलंच कधीच सुधारत नाही. त्या माणसाला घेऊन काय करावं. लय म्हणजे लय मी परिस्थितीला सण करते, म्हणजे सण करून आता बस झालेला आहे. खरंच मला त्याला काय वाटतं, मजाक हिनं कुठं जाईल, हिला एवढी बाकी होती, बाकी फेडली, अजून पण बाकी आहे, हिनं कुठं जाईल असं म्हणतंय त्यानं. त्याच्यामुळं त्यानं काय ढेकीखालीच जातं, हिनं जाणार कुठं. मला पण वाटत होता आतापर्यंत किती त्रास झाला तर बी जाऊ दे, माझ्या मागे बाकी आहे, माझ्या नावावर काढलेली आहे, मला तर फेडावं लागतं. ह्याची बाकी मी फेडलं, ह्याला गाडी घेतलेली, सगळी बाकी मी